अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला कळालाच असेल, तो म्हणजे माझ्या अनुभवातले स्वामी. पण त्याआधी तुम्ही हे ऐका. चाललोय आपण आपल्या गुरुची आपल्या मुलाला सुद्धा ओढ असणं, ह्यापेक्षा दुसरं भाग्यच असू शकत नाही. आमच्या या गुरुभेटीच्या प्रवासात तुमचंही स्वामी दर्शन घडो. स्वामी कोण आहेत, का आहेत आणि कसे आहेत हे कळायच्या आधीच अगदीच लहान वयात माझ्यावर स्वामी सेवेचे संस्कार चालू झालेत. त्याचं कारण म्हणजे माझं कुटुंब. माझे आईवडील दोघंही स्वामी भक्त आहेत आणि सुदैवाने माझी सासरची मंडळी ही स्वामींची खूप सेवा करतात, खूप भक्ती करतात. जसजशा गोष्टी कळायला लागल्या, मोठी होत गेले, तेव्हा कळालं की खरंच स्वामींनी माझं आयुष्य किती समृद्ध केलं. मी कोण तुम्हाला स्वामींबद्दल सांगणारी आणि काय काय सांगणार. संकटांचं म्हणाल तर संकटं येत राहतात, माझ्यावरही आली, भरपूर आली. पण स्वामींनी मला वेळोवेळी यातून बाहेर काढलेले आणि त्यांनी मला तयारच केलं अशा गोष्टींसाठी की मी इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देईन. माझ्यासाठी स्वामी म्हणजे ही जी माझी शक्ती आहे ना, इच्छाशक्ती, की मी सगळ्या संकटांना तोंड जाईन, ही शक्ती म्हणजे स्वामी आहे. तुम्ही मनापासून स्वामींना तुमच्या श्रद्धास्थानी ठेवा. तुम्ही बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. तुम्ही म्हणाल आता स्वामी भक्ती म्हणजे तू नक्की काय करतेस, की तास तास जप करत बसतेस, की काय होम हवन? नाही. माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या नामाने होते. स्वामींचे आभार मानले ना की एक वेगळीच ऊर्जा येते, खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान प्रसन्न वाटायला लागतं. पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतीलच असं नाही. स्वामी आपल्याला त्या गोष्टींपासून लांब ठेवतात जी गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे कळेल तेव्हा तुम्हाला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी नसणार आहे. तुम्हीसुद्धा माझ्यासारखे स्वामींचे आयुष्यभर ऋणी राहाल. मी खूप ग्रेटफुल आहे की मला इतकं चांगलं कुटुंब मिळालं. माझं माहेर, माझं सासर, माझा खूप गोंडस मुलगा, त्याच्या येण्याने मी अजून जास्त आनंदी आहे, समाधानी आहे, सुखी आहे. माझी खात्री आहे स्वामी तुमच्या आयुष्याला पण योग्यच दिशा देतील. तुम्ही म्हणाल स्वामी मार्गावर चालायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे? घर गृहस्थी सोडून द्यायची आणि फक्त स्वामींच्या नामामध्ये तल्लीन व्हायचं? नाही, अगदीच नाही. फक्त ना रोजच्या आयुष्यात स्वामी छोटे छोटे संकेत देत असतात, त्यांना ओळखूनच आपण पुढे जायचं. एकदा का तुम्ही स्वामींना हात दिलात ना, स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाहीत. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसं ते खरंच पाठीशी उभं राहतात. फक्त तुमचा दृढ विश्वास असला पाहिजे. स्वामींवर असलेल्या विश्वासामुळेच माझं आयुष्य खूप समाधानी आहे. स्वामी तुम्हाला, मला योग्यच मार्ग दाखवतील, यात काहीच शंका नाही आहे. पण तोपर्यंत तुमच्याकडून, माझ्याकडून आयुष्यभर स्वामी सेवा घडत राहो, हेच माझं स्वामींकडे मागणं आहे. आपल्या सगळ्यांवर जो स्वामींचा कृपादृष्टीचा हात आहे तो असाच आयुष्यभर चालत राहो, एवढी प्रार्थना करते. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला स्वामीमय शुभेच्छा देते. तुमचं आयुष्य निरोगी, सुंदर आणि भरभराटीचं जावो. श्री स्वामी समर्थ.